शेतकऱ्यांसाठी आली भली मोठी बातमी. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता अखेर. आता शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी बातमी आली आहे. 21व्या हप्त्याला आता सरकारने मंजुरी दिली आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी आज या ठिकाणी स्वतः सांगितलं आहे, अगदी काहीच तासांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा होणार आहे. त्याचसोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील महत्त्वाची घोषणा केली आहे. फडणवीस सरकारची देखील घोषणा आज झालेली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यामध्ये टोटल 4,000 रुपये रक्कम अशी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येत आहे, असं स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. आज या ठिकाणी अगदी काही तासांमध्ये शेतकरी बांधवांना मदत जाहीर होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता की पीएमचा हप्ता कधी येणार, नमोचा हप्ता कधी येणार, तोच दिवस आज उगलेला आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आता अगदी काही तासांमध्ये म्हणजे की 2च तासामध्ये बघा, किमान 3 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे, असं स्वतः आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. परंतु बघा, हे पैसे काहीच शेतकऱ्यांना भेटणार आहे. म्हणजे की जे पात्र शेतकरी आहे यांनाच निधी मिळणार आहे. आता तुम्ही पात्रतेमध्ये बसत आहात का, हे लगेच अगदी एका मिनिटामध्ये तपासून घ्या. आज पात्र जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. आज या ठिकाणी नवीन अपडेट सरकारच्या माध्यमातून आली आहे. चला तर मग शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊया आज या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. त्याचसोबत कोणकोणते शेतकरी बांधव पात्र ठरणार आहेत. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, राज्यामधील 52 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यास आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मान्यता मिळालेली आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, हप्ता जमा झाल्यामध्ये 2 ते 3 दिवसाचा उशीर झालेला आहे. आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपयांचे वाटप करण्यात आता सुरुवात सुरू झाली आहे. आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची नमोच्या आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, त्याचसोबत पीएम किसान योजनेचा हप्ता 2,000 रुपये या योजनेचे व 2,000 रुपये त्या योजनेचे, टोटल असे एकत्रितपणे 4,000 रुपये पगार आज सकाळपासूनच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात सुरू झाली. परंतु आतापर्यंत देखील काही शेतकऱ्याला निधी भेटला नसेल, तर मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितलं आहे, चिंता करू नका, अगदी 2च तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. आता सकाळ असो किंवा रात्र असो, तुमच्या खात्यामध्ये निधी अगदी 2च तासामध्ये जमा होत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, तर अशा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे आता वाटप होत आहे. खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची प्रतीक्षा आता संपलेली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात सुरू झाली आहे, तर याची सविस्तर संपूर्ण यादी आता या ठिकाणी आपण वाचून दाखवणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, अन्यथा तुमचं भलं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील होऊ शकतं. म्हणजे की बघा, तुम्हाला हप्ता मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. तर बघा शेतकरी बांधवांनो, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बघा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस व बघा आता या ठिकाणी कृषी मंत्री यांच्या माध्यमातून डेबिटचे बटन दाबून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यात सुरुवात सुरू झाली आहे. आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि
कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा डीबीटीचे बटन दाबून या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करायला आता सुरुवात करण्यात आली आहे। यापुढे कोणते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधव अपात्र आहे, सर्व काही आपण अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया। बघा, टोटल 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे। पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे। तर मग बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडायचं काम करणारे बघा, यांच्यामध्ये आता या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। आणि बघा, आता आजच काहीच तासामध्ये बघा तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। बैठकीमधून डीबीटीचे बटन दाबून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खटाखट आता 4,000 रुपये येऊ लागले आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया, लगेच बँकांची यादी सुद्धा पाहून घेऊया। म्हणजेच जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुम्हाला 100% आता निधी मिळणार आहे तुमच्या बँक खात्यामध्ये। हे बघा, या प्रमुख बँकेपैकी जर तुमचं खातं एका बँकेमध्ये असेल तर तुम्हाला 100% पैसे आता वाटप होतील। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय आता राहिलेला शेवटचा 1 मिनिट व्हिडिओ अजिबात बंद करू नका। आता स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर करण्यात आली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी बघा जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या बघा ज्या काही याद्या आहेत त्या आता आपण वाचून पाहणार आहोत। म्हणजेच की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये या ठिकाणी नमो शेतकरी तसेच PM किसान योजनेचा 21वा हप्ता आता एकत्रितपणे वाटप होत आहे। तर याची सविस्तर यादी आपण अगदी एका मिनिटामध्ये पाहत आहोत। तर मग शेतकरी बांधवांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला सुद्धा पाहायच्या आहेत। परंतु बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला यादी तर पाहिजेच आहे। बघा, आता लगेच आपण यादी पाहून घेऊया। पात्रतेमध्ये, नियमांमध्ये, अटींमध्ये बसत असतील शेतकरी, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा होतील। परंतु जे शेतकरी बांधव नियमांमध्ये, अटींमध्ये, पात्रतामध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। कारण शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहीतच असेल की या नमो शेतकरी योजनेमध्ये सुद्धा या ठिकाणी प्रगतिशील बागायत असणाऱ्या शेतकरी बांधवांना अर्ज सुद्धा करावे लागले होते। त्यामुळे अशा प्रगतिशील बागायतदार शेतकरी जे काही असतील तर बघा त्यांना पैसे वाटप करण्यात येणार नाही असं बघा सरकारने या ठिकाणी बोललं आहे। अशा पद्धतीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तर आपण या ठिकाणी सर्वात अगोदर बघा माहिती जाणून घेऊया, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आता मिळू लागलेले आहे। तर शेतकरी बांधवांनो, लगेच यादी पाहून घेऊया। राज्य शासनाकडून, केंद्र शासनाकडून कोणकोणते नियम लावण्यात आले आहे। म्हणजे की बघा, नमोच्या 8व्या हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता, कोणकोणते अटी, कोणकोणते नियम आले आहेत। त्याचप्रमाणे PM किसानचा 21व्या हप्त्यासाठी कोणकोणते नियम, कोणकोणते अटी लावण्यात आले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता राहिलेले काही सेकंद आहे तो तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। कारण की बघा आता गावामधील, तालुक्यामधील, जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना पैसे वाटप होणार आहे। फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येऊ शकत नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता राहिलेले काही सेकंद तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव या ठिकाणी पीक विम्याचे लाभार्थी असतील किंवा कर्जमाफीचे लाभार्थी असतील तर त्यांना सुद्धा अतिशय मोठी खुशखबर आली आहे। कारण बघा तुम्हाला सुद्धा माहीत असेल की मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे म्हणजे की सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला होता। अशा अक्षरशः काही शेतकरी बांधवांच्या जमिनी पण वाहून गेल्या, अक्षरशः काही शेतकरी बांधवांचे कांदे पण वाहून गेले, भल्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले।
प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. यामध्ये काही जीवितहानी सुद्धा झाली होती. तर बघा, यांच्यासाठी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी हे सरकारचा कामच आता आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे आता या ठिकाणी तुम्हाला मदत मिळणार आहे. बघा, आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता मोठी मदत मिळणार आहे. परंतु आता बघा, अटी व पात्रता नक्कीच बघून घ्या. तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या नियमांसाठी पात्र असताल, बघा जे नियम सांगितले त्या नियमांमध्ये बसत असाल, तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून नमोचा तर मिळणारच आहे, PM चा तर भेटणार आहे, पण सोबतच नुकसान भरपाई पीक विमा पण मिळणार आहे. तर बघा, यामध्ये जो काय पहिला नियम लावलेला आहे, तर तो पहिला नियम म्हणजे शेतकरी बांधव बघा महाराष्ट्र राज्यामध्ये असायला पाहिजे, रहिवासी असायला पाहिजे. म्हणजेच जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळायचा असेल, तर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील बघा मागील शेतकरी पाहिजे. म्हणजे की बघा, जर तुम्ही आत्ताच जर आलेला असतील 1 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी, तुम्हाला मदत दिली जाणार नाही. किमान तुम्हाला 5 वर्ष तरी या ठिकाणी इथं कालावधी आलेला असायला पाहिजे. म्हणजे की बघा, तरच तुम्हाला निधी भेटणार. बघा, पहिली पात्रता, पहिली नियमन, पहिली अट अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर दुसरी पात्रता सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. बघा, आता दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे. बघा, जर रेशन कार्ड नसेल तर तुमचं उत्पन्न या ठिकाणी 5 लाखांपेक्षा कमी शेतकरी बांधवांनो असायला पाहिजे. त्यानंतरची पुढची पात्रता म्हणजे बघा, तुमच्याकडे 10 लाखाचे, 12 लाखाचे, 20 लाखाचे 4 चाकी 4 व्हीलर गाडी नसायला पाहिजे. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला लागलेला नसावा, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं. रिटायरमेंट किंवा त्या कर्मचाऱ्याची झालेली नसावी, असं या ठिकाणी सरकारने सांगितलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, असे नियम आणि पात्रता लावण्यात आले आहे. जर तुम्ही नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटींमध्ये बसत असाल, तर तुम्हाला नक्कीच आता निधी मिळणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश आता आले आहे, तर याची सविस्तर माहिती आपण पाहून घेऊया. सरकारच्या माध्यमातून बघा आता वाटप होत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आज उद्या असं सरकारच्या माध्यमातून वाटपाचा नियम जाहीर करण्यात आला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तर या ठिकाणी नमोचा 8वा हप्ता मिळण्यासाठी PM किसानचा हप्ता बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला मिळणे तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, परंतु तुम्ही जर कामे केली नसतील महत्त्वाची, तर तुम्हाला निधी भेटू शकत नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता जी काय जिल्ह्यांची यादी आहे व बँकांची यादी आहे, ती आता तुमच्यासमोर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर. बघा, आता नाशिक, नागपूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर मधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल, तर बघा आता तुम्ही या ठिकाणी तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आलीच आहे. परंतु तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ बघत असाल हे आम्हाला नक्की कळवा. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी जे काय शेतकरी आहे यांना पण प्रोत्साहन मिळते. सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नांदेड, जळगाव. बघा, त्याचसोबत सांगली, सातारा, बीड, परभणी, बुलढाणा आणि मुंबई उपनगर. तसेच हे पैसे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, बघा शेतकरी बांधवांनो, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, बघा बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, ICICI बँक, बघा शेतकरी बांधवांनो, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक. बघा, आणि याच महत्त्वाच्या बँके आहे. बघा, याच 12 प्रकारच्या बघा बँके आहे, ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा होत आहे. तर शेतकरी बांधवांनो, बघा कोणते काम आहे जे तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे आहे, ते म्हणजे की बघा तुमची जमीन ऑनलाईन आहे का, बघा तुमचा ऑनलाईन सातबारा निघत आहे का, हे तुम्ही एकदा तपासून घ्या. जर निघत असेल तर कसलीच अडचण तुम्हाला येणार नाही. आता सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्ही फार्मर ID कार्ड काढून घ्यायचं आहे. जर कार्ड नसेल
तर शेतकरी बांधवांनो, कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण आता सरकारच्या माध्यमातून मोठी माहिती भेटलेली आहे. तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्रितपणे सरकारच्या माध्यमातून अगदी काही तासामध्ये मदत मिळणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती सर्वात मोठी बातमी. धन्यवाद.